हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. आम्ही आज जात आहोत भंडारा डोंगरावरती, जिथे मी फर्स्ट टाइम जाते आहे. आणि तिथे जाण्यासाठी बघू शकता तुम्ही गावातला जो खेडेगावातला रोड असतो ना, छोटासा रोड आहे आणि आजूबाजूला चांगली हिरवळ आहे. मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे कुंद भारे. ही आली भंडारा डोंगराची कमान, जो आपण आता मेन रोड भंडारा डोंगरासाठी झाले. हा मेन रोड आला जो भंडारा डोंगराकडे जातो. तुम्ही पाहू शकता इथे कमान येते. मावळ तालुक्यामध्ये हे आहे, म्हणजे देहूमध्ये भंडारा डोंगर आणि देहू म्हणजे PCMC पुण्यामध्ये. तर इथे चढाचा रस्ता आहे. इथे रोड बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान बनवला आहे. आणि सगळीकडून हिरवळदार झाडे, तिथून वरून दिसणारा सुंदर व्ह्यू किती छान दिसते. आणि इथे जरा चढावरती मी थोडं घाबरली होती, पण फोन जरा फोल्ड झाला. सॉरी फॉर दॅट. हां, आता आपण पोहोचलो आहोत भंडारा डोंगरावरती. तुम्ही पाहू शकता इथे त्यांचा बोर्ड लावलेला आहे, तिथे त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि इथे एक मंदिराचं काम चालू आहे, जे आता पूर्ण झालेलं नाही आहे. आणि इथे फूल हार वगैरे मिळतं. ही माझी आई आणि हा सगळा सुंदर परिसर. आणि ह्या त्याच्या जुन्या पायऱ्या आहेत, ज्या अजून आहेत चांगल्या. हे त्यांचं नक्षीकाम, ज्या मंदिराचं खूप छान सुंदर सुरेख बनवत आहेत अजून मंदिर हे, ज्याच्यासाठी राजस्थानवरून ते म्हणतात ना स्टोन दगड जे काय असतात ते ग्रेनने आणलं जात आहे. आणि हे जुनं मंदिर ज्यात तुकाराम महाराज, आणि आतमध्ये गेलं तर सगळी देवदेवतांचे दर्शन होतील, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. त्यामुळे मी बाहेरूनच जेवढं होईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि ही माझी बाहुली छोटीशी जी इकडे तिकडे पळते. तुम्ही पाहू शकता इथे छोटासा सर्कल दिला आहे, जिथे आपण बसू शकतो किंवा उभं राहून सुद्धा फोटोज वगैरे व्हिडिओज काढू शकतो. ही माझ्या 2 शेंड्या. आणि हा आहे वरून दिसणारा सगळा सुंदर व्ह्यू. किती सुंदर निसर्गरम्य वातावरण वाटतंय. ढग पण किती छान दिसत आहेत. इथे लोक जेवायला सुद्धा घेऊन येतात आणि मस्त एन्जॉय करतात. ही माझी छोटीशी बाहुली आली माझ्याकडे. तुम्ही व्ह्यू बघू शकता अजून किती सुंदर निसर्गरम्य वातावरणात किती छान वाटतंय. हे आहे मंदिराचं दृश्य. सगळीकडून हा मंदिर परिसर. जन्म हे जगावे, विश्व हे बघावे, एक रूप भावे. ही माझी आई. ही झाडी लावलेली आहेत पायऱ्यांवरती. छोटंसं पण खूप छान वाटतं तिथे. आणि हे आहे फायनली पूर्ण मंदिराचा लुक, जिथे काहीतरी बोर्ड पण लावलेलं आहे, विनम्र आवाहन. तुम्ही पाहू शकता किती बारीक नक्षीकाम, किती छोटं. इथे आमच्या बाळाचं चाललंय खेळगाव आईसोबत. आणि आता पाहू शकता फायनली तुम्ही मंदिराचं काम कुठपर्यंत आणि किती छान नक्षीकाम. इथे त्याचे पार्ट्स पण पडलेले आहेत, जिथे क्रेनद्वारे वरती ठेवतात. हे आहेत त्याचे छोटे छोटे पार्ट्स, पण ते खूप हेवी आहे. पूर्ण मातीमध्ये आहे आणि स्टोनमध्ये आहे. मंदिराचं काम अजून चालू आहे, त्यामुळे इथे सगळं पसारा पडलेला आहे. कधी जेव्हा एकदा सगळं मंदिर होईल तेव्हा मी परत एकदा शूट करेलच. अजून एकदा जाण्याची खूप इच्छा आहे, बघूयात. हा आहे मंदिर परिसर, जिथे हे खेळणे वगैरे मिळतात. आईने घेतलं आमच्या बाहुलीसाठी काही खेळणं. एक घेऊन तर आपल्याला होतच नाही.
बऱ्यापैकी लागतं. पण तुम्ही बघू शकता इथं देवाचं सगळं साहित्य आहे. म्हटलं आता एक छोटीशी शॉपिंग पण करावी म्हणून मी हे इयरिंग्स घेतले माझ्यासाठी. मला ते खूप आवडले होते आणि इथे घेण्यासारखं बरंच काही होतं, पण मला सध्या त्याची गरज नव्हती आणि ते खायला पण होतं. आता आम्ही आलो आहेत गाथा मंदिरात. गाथा मंदिर म्हणजे देहूमधलं, आणि इथे घेतले होते आम्ही पेरू. आणि हे आहे गाथा मंदिराची कमान. इथे आपण चप्पल काढून चप्पल स्टँडमध्ये द्यायचे आहेत आणि मग आपण एंटर करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण आलो आहेत गाथा मंदिरात. हा आहे गाथा मंदिराचा मुख्य गाभारा, जिथून आपण एंट्री करून पुढे जाणार आहोत. आणि हा आहे सुंदर असं गाथा मंदिर. तुम्ही पाहू शकता नेमका आम्ही सूर्यास्ताच्या वेळी गेलो होतो, त्यामुळे सूर्य पण खूप सुंदर दिसतोय. आणि हे आहे पूर्ण मंदिर. इथे 2 हाती आहेत सुरुवातीलाच, आणि इथे पाण्याचा झरा पण होता जे आता बंद आहे. हा हे आहे आपलं तुकाराम महाराजाचं गाथा मंदिर. बाहेरूनच इतकं प्रसन्न वाटतं की आतमध्ये गेल्यावरती तर विचारूच नका. पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी शूट करू शकले नाही. हा आहे पूर्ण परिसर मंदिराचा. येथे सगळे छोटी छोटी मुले खेळत आहेत, कोणी फोटोशूट करत आहे, कोणी येते जात आहे, सगळे आपापल्या दुनियेमध्ये मग्न. आणि ही आहे एंट्रन्स मंदिराचा. इथूनच आपण काय ते बघू शकतो मंदिर, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. ही आहे मुख्य मूर्ती तुकाराम महाराजांची. आणि हा आहे मंदिराचा परिसर, जिथे सगळेजण असे छान बसून आहेत रिलॅक्समध्ये. आणि माझी भाऊली. आणि हे मंदिरातून दिसणारा बाहेरचा परिसर. आणि इथे आहे नदी. चला, आपलं दर्शन तर झालेलं आहे छानपैकी. आता आपण निघालोय. माझी बाहुली चालतानाच पडली. लागलं काय तिला? लागलं तरी सांगत नाही ती, कारण फिरायला आवडतं ना मॅडमला. ही माझी आई. ते आता सगळं दर्शन करून आम्ही आता निघालोय घरी जायला. आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे. आमची गाडी. आणि हा आहे बाहेरचा परिसर, जिथे सगळे खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत. मंदिराचा परिसर